रवींद्र वायकरांना कथित हॉटेल घोटाळ्यामध्ये दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे। वायकरांच्या प्रस्तावाच्या पुनर्विचाराची तयारीचं प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर करण्यात आलेलं आहे। मुंबई पालिका पुनर्विचार करत असल्याचं प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आलंय। पालिका प्रशासनाच्या सावध भूमिकेमुळे वायकरांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। निखिल, रवींद्र वायकरांना कथित हॉटेल घोटाळ्यामध्ये दिलासा मिळणार आहे का? नक्कीच अमित, पाहायचं झालं तर या प्रकरणामध्ये आहे रवींद्र वायकर यांची या संपूर्णपणे जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आहे ती ईडी कडून गेल्या महिनाभरापूर्वी त्यांच्या 7 ठिकाणी आहे ते छापेमारी करून त्यांच्यावरती ही जी कारवाई आहे त्या कारवाईचा ससेमिरा हा संपूर्णपणे सुरू झाला आणि त्यानंतर अनेक वेळा आहे ते ईडी कार्यालयात देखील रवींद्र वायकर यांना बोलवण्यात आलेलं होतं, परंतु त्यांनी न्यायालयामध्ये हा जो अंतरिम दिलासा आहे तो त्यांनी प्राप्त केलेला आहे। त्याच्यामध्येच पाहायचं झालं तर हे संपूर्णपणे प्रकरण महानगरपालिकेच्या गोटात असताना महानगरपालिकेने आता हा जो पुन्हा प्रस्ताव आहे म्हणजेच ज्यावेळी रवींद्र वायकरांनी हा प्रस्ताव ठेवलेला होता त्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची जी प्रतिज्ञापत्र आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। म्हणजेच रवींद्र वायकर यांनी जे मागणी केलेली होती त्या मागणीचा आम्ही विचार करतो असं देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून या पत्रकाच्या आधारे सांगण्यात येत आहे। आणि जर का अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे जर तो महानगरपालिकेने मान्य केला तर येणाऱ्या काळामध्ये रवींद्र वायकर यांचा जी संपूर्णपणे जो ससेमिरा लागलेला होता तो कुठेतरी आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल, कारण याच्यावरती आहे ते ह्या भूखंडाला घेऊन जे चुकीची कागदपत्र असतील चुकीचे तथ्य असतील हे मांडल्याचा आरोप आहे तो रवींद्र वायकरांवरती आहे। परंतु या प्रकरणामध्ये जर महानगरपालिकेनेच पुढाकार घेतला आणि त्यांनी जो दिलेला प्रस्ताव आहे तो जो प्रस्ताव मान्य केला तर या ठिकाणी रवींद्र वायकरांची कुठून तरी ह्या आरोपातून सुटका होताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु हे संपूर्णपणे प्रकरण आहे ते आता अजूनपर्यंत न्यायप्रविष्ट आहे। उच्च न्यायालयामध्ये हे संपूर्णपणे प्रकरण असताना अशा प्रकारचं जे प्रतिज्ञापत्र आहे किंवा अशा प्रकारचं पत्रक आहे ते दिलेलं आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये कोर्टाच्या माध्यमातून कशा प्रकारचे आदेश होत आहेत आणि रवींद्र वायकर यांची या प्रकरणातून सुटका होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच निखिल, काय काय घडामोडी होतात हे आता पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।